Hello friends, welcome to Achievers classes. Today we are going to see a new lecture series of very important theorems of standard 10. Now we are going to see a chapter number 2. Okay? Chapter number 2 आपण बघत आहोत आणि chapter number 2 मधलं पायथागोरस थेरम मधले जे इम्पॉर्टंट थेरम्स आहेत हे आपण बघणार आहोत. ओके, गेल्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं? सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम बघितले. या लेक्चर मध्ये आपल्याला काय बघायचंय? थेरम ऑफ जिओमेट्रिकल मीन. ओके, सो थेरम ऑफ जिओमेट्रिकल मीन बघताना पहिले सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल्स आपण बघूया. काय बघितलं होतं या थेरम मध्ये? आपण काय बघितलं होतं की एक अल्टिट्यूड आपण ड्रॉ केली होती. कशावर? हायपोटेनसवर एक अल्टिट्यूड ड्रॉ केली होती आणि या अल्टिट्यूड ड्रॉ केल्यामुळे किती ट्रायंगल्स तयार झाले बघा. पहिला ट्रायंगल तर तयार झाला होता ए डी बी ट्रायंगल. बघा, हा ए डी आणि बी हा एक ट्रायंगल तयार झालाय. त्यानंतर आणखी एक ट्रायंगल तयार झालाय, दॅट इज नथिंग बट द ट्रायंगल बी डी सी. हा एक ट्रायंगल तयार झालाय. बी डी सी हा ट्रायंगल तयार झालाय आणि हे दोन्हीही तयार झालेले ट्रायंगल्स काय आहेत? सिमिलर आहेत. कोणाला? ऍक्च्युअल ट्रायंगलला. ऍक्च्युअल ट्रायंगल कोणता आहे तुमचा? ए बी सी हा तुमचा काय आहे? ऍक्च्युअल ट्रायंगल आहे. ह्या एबीसी ट्रायंगलला काय आहे? ते सिमिलर आहेत. शिवाय तिसरी कसोटी काय होती? तिसरी टेस्ट काय होती? म्हणजे तिसरं काय प्रूव्ह करायचं होतं की हे जे दोन तयार झालेले अँगल्स आहेत, ट्रायंगल्स आहेत, ट्रायंगल एडीबी आणि ट्रायंगल बीडीसी, हे स्वतःला देखील एडीबी आणि ट्रायंगल बी डी सी हे स्वतः देखील काय आहेत? सिमिलर आहे. ओके, हे आपण गेल्या लेक्चर मध्ये, गेल्या थेरम मध्ये आपण काय केलं होतं? प्रूव्ह केलेलं होतं. ओके, सो आज आपल्याला बघायचंय थेरम नंबर 2, दॅट इज नथिंग बट द थेरम ऑफ जिओमेट्रिकल मीन. ओके, काय बघायचंय? थेरम ऑफ जिओमेट्रिकल मीन. काय सांगतं रे या थेरम? काय सांगतं? या जिओमेट्रिकल मीनचं थेरम हे सांगतं आपल्याला की कोणत्याही राईट अँगल ट्रायंगल मध्ये, ओके, जी हायपोटेनस आहे, सो हिअर पी आर इज ए हायपोटेनस. या हायपोटेनसच्या समोरचा जो व्हर्टेक्स आहे, दॅट इज नथिंग बट द क्यू. या या व्हर्टेक्स मध्ये जर आपण एक अल्टिट्यूड ड्रॉ केला ऑन हायपोटेनस, आणि तुम्हाला तर माहित आहे की अल्टिट्यूड काय असतो? परपेंडिक्युलर असतो. ओके, सो हा क्यू एस ही काय? अल्टिट्यूड आहे. ओके, दिस इज नथिंग बट द अल्टिट्यूड. आणि काय? अल्टिट्यूडचा जिओमेट्रिकल मीन काय? कोणकोणते दोन सेगमेंट्स आपल्याला मिळाले? पहिला सेगमेंट मिळाला पी एस आणि दुसरा सेगमेंट आपल्याला काय मिळतो? एस आर. ओके, सो काय म्हटलंय की अपोजिट व्हर्टेक्स मधनं अल्टिट्यूड ड्रॉ केली हायपोटेनसवर, तर जे सेगमेंट्स तुम्हाला मिळतात हे सेगमेंट्स हायपोटेनसने जे डिवाइड केलेले सेगमेंट्स आहेत हे कसे असतात? जिओमेट्रिक मीन मध्ये असतात. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल जिओमेट्रिक मीन काय आहे हे आपण समजून घेऊया. जिओमेट्रिक मीन म्हणजे काय की इथे बघा, ही कोणती सेगमेंट आहे? क्यू एस. ओके, सो ह्या क्यू एस चा स्क्वेअर हा कोणते सेगमेंट्स तयार झालेत रे? पी एस हा एक सेगमेंट तयार झालाय आणि दुसरा सेगमेंट कोणता तयार झालाय? एस आर. ओके, सो एस आर हा एक सेगमेंट झाला. यांचं मल्टिप्लिकेशन याच्या स्क्वेअरच्या, अल्टिट्यूडच्या स्क्वेअरच्या इक्वल असतं. हा अर्थ होतो जिओमेट्रिकल मीनचा. ओके, आय होप तुम्हाला हे सगळं व्यवस्थित कळलं असेल. ठीक आहे, चला मग आपण गिवन घेऊया. आपल्याला काय दिलेले गिवन मध्ये? ओके, गिवन इन ट्रायंगल पी क्यू आर. ओके, पी क्यू आर मध्ये काय दिले की हा अँगल जो आहे, कोणता अँगल रे? पी क्यू आर हा अँगल पी क्यू आर हा किती डिग्रीचा आहे? 90 डिग्रीचा आहे. ओके, आणि अल्टिट्यूड कोणती आहे? सेगमेंट क्यू एस ही परपेंडिक्युलर आहे कोणाला? हायपोटेनसला. हायपोटेनस पी आर ला काय आहे? परपेंडिक्युलर आहे. हे आपल्याला दिलेले. ओके, काय प्रूव्ह करायचं आपल्याला? बघूया टू प्रूव्ह. चला, काय प्रूव्ह करायचंय आपल्याला? तर जिओमेट्रिक मीन दॅट इज नथिंग बट द क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू कोणते दोन सेगमेंट्स तयार झाले तुमचे? पी एस आणि एस आर. ओके, कोणते दोन सेगमेंट्स तयार झाले? पी एस आणि एस आर. हे दोन सेगमेंटशी काय असतो? इक्वल असतो. पी एस इंटू एस आर यांच्या प्रोडक्टशी, मल्टिप्लिकेशनशी काय असणार आहे? इक्वल असणार आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचे. ओके, चला आता गेल्या
गेल्या थेरम मध्ये आपण काय दाखवलं होतं की अल्टिट्यूड ड्रॉ केल्यामुळे काय झालं होतं की तीन ट्रायंगल्स तयार झाले. हा फर्स्ट ट्रायंगल, हा सेकंड ट्रायंगल आणि हा तुमचा ऍक्च्युअल ट्रायंगल. ओके, मग आता आपल्याला हे करस्पॉन्डन्स लावून घ्यावं लागेल. पहिले तर ट्रायंगल कोणता दिलेला आहे तुम्हाला? मेन ट्रायंगल आहे तुमचा पी क्यू आर. ओके, हा कोणाशी सिमिलर असेल पहिले तर बघूया आपण. आर एस क्यू हा एक ट्रायंगल तुम्हाला दिलेला आहे. ओके, आता याच्यामध्ये यस 90 डिग्री आहे का रे? येस सर. इथे क्यू 90 डिग्री आहे का? बघा मोठ्या ट्रायंगल मध्ये क्यू 90 डिग्री. बघा हा तुमचा मोठा ट्रायंगल आहे. ओके, हे समजून घ्या. हा क्यू 90 डिग्री आहे. मग यस कोणाबरोबर असेल? यस क्यू कोणाबरोबर असेल? यस बरोबर. ठीक आहे, आता या दोन ट्रायंगल्स मध्ये पहिला ट्रायंगल कोणता आहे? बघा हे रफ करूया. पहिला ट्रायंगल कोणता आहे तुमचा? आर एस क्यू. ओके, हा ट्रायंगल. आणि दुसरा पी क्यू आर. याच्यामध्ये जर तुम्हाला दिसतंय तर आर हा काय रे? कॉमन आहे. म्हणजे इथे आर बरोबर हा आर करस्पॉन्डन्स असेल. मग पी बरोबर कोण राहिलं? मग आता पी पी बरोबर कोण राहिलं? तर पी बरोबर कोण राहिला? क्यू. ओके, सो इथे दुसरा ट्रायंगल कोणता तयार झाला? क्यू एस आर. आलं लक्षामध्ये? ओके, हे करस्पॉन्डन्स जर तुम्हाला ह्या थेरम मध्ये लावता आलं तर आणि तरच तुम्हाला काय करता येणार आहे? हे प्रूफ करता येणार आहे. ओके, आता दुसरा ट्रायंगल बघूया. अगेन तुमचा एक मेन ट्रायंगल कोणता आहे? ऍक्च्युअल ट्रायंगल कोणता आहे? पी क्यू आर. ओके, आता हा दुसरा ट्रायंगल घ्यायचा आहे आपल्याला, हा वाला ट्रायंगल. याच्यामध्ये लक्षात घ्या की हा तुमचा 90 डिग्रीचा आहे. मग याचा करस्पॉन्डन्स कोण असेल रे? बघा हा 90 डिग्री आहे, तर या मोठ्या ट्रायंगल मध्ये हा क्यू 90 डिग्री, म्हणजे या क्यू ची जोडी कोणाबरोबर लागेल? यस बरोबर. एम आय राईट? ओके, ट्रायंगल यस बरोबर. आता इथे कॉमन अँगल कोणता आहे? बघा हा पी क्यू एस ट्रायंगल. कलर चेंज करूया आपण. बघा हा. ओके, आणि हा मोठा ट्रायंगल कोणता आहे तुमचा? हा. सो याच्यामध्ये आता पी हा कॉमन आहे का? ओके, मग ह्या पी ला हा इथे पी कॉमन असेल, मग उरला कोण? आर बरोबर कोण उरला? तर उरला एस. ओके, सॉरी एस नाही, काय उरला? क्यू. इथे काय उरला? क्यू. ओके, सो पी एस क्यू. आलं लक्षात? मग आता थर्ड कंडिशन काय असेल की हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल पण काय असेल? सिमिलर. सो ट्रायंगल क्यू एस आर इज सिमिलर टू ट्रायंगल पी एस क्यू. ओके, राहील लक्षामध्ये? चला. ओके, चला मग आपल्याला हे प्रूफ करायचंय. काय प्रूव्ह करायचंय की जिओमेट्रिकल मीन अल्टिट्यूड जे आहे त्याचा स्क्वेअर हा कोणाच्या इक्वल टू असतो? ह्याचा स्क्वेअर हा कोणाच्या इक्वल टू असतो? या अल्टिट्यूडने जे सेगमेंट्स तयार केलेले आहेत त्याच्या मल्टिप्लिकेशनच्या इक्वल असतो. ओके, चला प्रूफ घेऊया. या प्रूफ मध्ये हे दोन ट्रायंगल्स तुम्हाला घ्यायचे. इन ट्रायंगल क्यू एस आर, बघा कुठे तुमचा क्यू एस आर हा ट्रायंगल, आणि अँड ट्रायंगल पी एस क्यू. पी एस क्यू या दोन ट्रायंगल्स मध्ये हे दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत. ऍक्च्युअली ऑलरेडी आपल्याला दिलेले. ओके, हे ट्रायंगल्स काय आहेत? सिमिलर आहे. ओके, देअरफॉर ट्रायंगल क्यू एस आर इज सिमिलर टू ट्रायंगल पी एस क्यू. ओके, म्हणून मला काय लिहिता येईल की जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या काय असतात? प्रपोर्शन मध्ये असतात. म्हणजे क्यू एस अपॉन पी एस लिहिता येईल का मला? क्यू एस अपॉन पी एस, आणि त्याचे अपोजिट काय लिहिता येईल? एस आर. एस आर अपॉन एस क्यू. ओके, एस आर अपॉन एस क्यू. आता मी थोडस चेंज करतो. हा जो एस क्यू आहे या एस क्यू च्या ऐवजी मी क्यू एस लिहिलं तर चालेल का? काय फरक पडणार आहे? काहीच फरक नाही पडणार. देअरफॉर क्यू एस अपॉन पी एस इज इक्वल टू एस आर अपॉन क्यू एस क्यू च्या ऐवजी काय लिहितो मी? क्यू एस. ओके, सो आता सिम्पली इथे आपण काय करूया? क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. काय मिळतं बघा आपल्याला? हे सगळं रफ करून टाकू.
ओके. चला मग ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू या दोघांचं. सो वी गेट QS इंटू QS इज इक्वल टू PS. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. PS इंटू SR. ओके. सो QS ची पॉवर 1, QS ची पॉवर 1 काय मिळेल तुम्हाला? QS स्क्वेअर इज इक्वल टू काय? PS इंटू SR. ओके. सो एकदम इझी होतं हे. हे काय झालं आपलं प्रूफ झालेलं आहे. ओके. हे काय झालंय आपलं प्रूफ झालेलं आहे. इथे लिहा हेन्स प्रूफ. हेन्स बघा एकदम इझी आहे, काही डिफिकल्ट नाहीये. फक्त हा ट्रायंगल तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. ओके. आणि एक आणखी सांगतो की ज्यांना नाही जमत आहे, ते जमत नाहीये की कशा पद्धतीने हे ट्रायंगल्स घ्यायचे. बघा हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हे 5 टाइम्स तुम्ही लिहून प्रॅक्टिस करा तरच तुम्हाला जमणार आहे. ओके. आणि हे या पद्धतीने जर तुम्ही प्रॉपरली नाही लिहिलं तर हे तुम्हाला प्रूव्ह करता येणार नाही. सो ट्रायंगल लक्षात ठेवायचा आहे तुमचा कोणता? QSR हा ट्रायंगल. ओके. हा कोणाशी सिमिलर आहे? PSQ शी सिमिलर आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ही स्टेप जर तुम्हाला लिहिता जमली तर बाकी पुढचं प्रॉपरली लिहिता येणार आहे. ओके. थेरम काय सांगतो? फर्स्ट ऑफ ऑल परत एकदा बघूया. थेरम काय सांगतं की एखादा जो राईट अँगल ट्रायंगल आपण घेतो. ओके. सो या राईट अँगल ट्रायंगल मध्ये बघा हा तुमचा राईट अँगल आहे. याच्या समोरची साइड ही काय आहे? हायपोटेनस आहे. सो त्याच्या अपोजिटचा जो हा वर्टेक्स आहे, या वर्टेक्स मधून काय केलं आपण? एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. ओके. सो परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केल्यामुळे आपल्याला काय तयार झाले की दोन सेगमेंट्स मिळाले. बघा हा एक सेगमेंट आणि हा एक सेगमेंट. सो ही जी परपेंडिक्युलर सेगमेंट आहे हिचा स्क्वेअर हा काय उरलेल्या दोन सेगमेंटच्या मल्टिप्लिकेशनच्या इक्वल असतो. दॅट इज नथिंग बट द PS इंटू SR यांच्या इक्वल टू असतो. सो याचे ऍप्लिकेशन्स पण खूप विचारले जातात, एक्झाम्पल्स विचारले जातात. आता ह्याच्यामध्ये काय दिलं जाईल की ही सेगमेंट काहीतरी 4 सेंटीमीटर देतील, ही सेगमेंट काहीतरी 5 सेंटीमीटर देतील, म्हणतील SQ काढा किंवा QS काढा, किंवा QS देतील 25 देतील आणि सांगतील की PS काढा, ही 5 दिलेली असेल. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला हे काय करायचंय? फाइंड आउट करायचं आहे. आय होप तुम्हाला हे थेरम पण व्यवस्थित कळलं असेल. थेरम पण इम्पॉर्टंट आहे. याची प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.